विधानसभेमध्ये आज रस्त्यावर जशी हाणामारी होती तशी हाणामारी जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक व गोपीचंद पडळकर यांचे समर्थक ह्या दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये तुब्बळ अशी हाणामारी झाली. फ्रीस्टाईल हाणामारी, जशी की एक रस्त्यावरले मावाली टपोरी लोक हाणामारी करतात तशा प्रकारे काहीशी आमदारांच्या समर्थकांची हाणामारी झाली. महाराष्ट्राचं जे विधान भवन आहे, लोकशाहीचं पवित्र मंदिर, ह्या मंदिरची कुठेतरी पवित्रता आज नष्ट झाली अशीच प्रतिक्रिया सगळीकडे उमटत आहे. या राड्याची सुरुवात कशी झाली तर सर्वात प्रथम गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका केली, त्यांच्या परिवारावर टीका केली. सुप्रिया सुळे यांची सासू ख्रिश्चन आहे, शरद पवार धमक आहे वगैरे वगैरे एकदम गलिच्छ भाषेमध्ये. आणि त्यानंतर त्याचा जरा पुढे तर जितेंद्र आव्हाड यांनी मनात ठेवला आणि विधान भवनाच्या परिसरामध्ये गोपीचंद पडळकर ज्यावेळेस मीडियाला बाईट देत होते त्यावेळेस जोरजोरात आव्हाड यांनी घोषणा केली, मंगळसूत्र चोराचं करायचं काही. आणि त्यानंतर या घोषणेचा राग गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी मनात ठेवला आणि त्यानंतरच्या दिवशी काल विधान भवनाच्या आवारात पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांच्या गाडीच्या पार्किंगच्या इथं पडळकर आणि आव्हाड मध्ये चांगलीच हमरी तुमरी झाली, ज्यामध्ये आव्हाड म्हटले मी कोण आहे हे तुला दाखवतो. त्यावर पडळकरांनी लगेच रागात प्रतिक्रिया दिली, तुझ्यामध्ये किती दम आहे दाखव, मी बघतोच काय करतो वगैरे, आणि थोडी शिव्यागाळ झाली. त्यानंतर आजचा शेवटचा अंक जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये हमरी तुमरी फ्री स्टाईल हाणामारी झाली, WWE स्टाईल. आणि अक्षरशः महाराष्ट्राच्या विधान भवनाचे आब्रूच कुठेतरी लखतरावर वेशीवर लटकली गेली अशीच प्रतिक्रिया सगळीकडे उमटत आहे. काय वाटतं तुम्हाला? दोन्ही आमदार जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे जरी असले, वेगवेगळे विचारधारा जरी असले तरी एक महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आहे, ती कुठेतरी राखली पाहिजे की नाही राखली पाहिजे, की महाराष्ट्राच्या राजकारणाची आता दर्जाच कुठेतरी एवढा गलिच्छ होत चालला आहे की त्यामुळे अशा घटना आता वारंवार होत राहतील. कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये काय वाटतं या सगळ्या घटनाक्रमाबद्दल.